हो काय करायचंय तुला एवढे? तेव्हा कितीला 4 आण्याला जोडी बनायची एवढी मोठी गट्टी कोथिंबीरची. हाय गाईज, मी आहे जीएलचा बाबा आणि जीएल गेली आहे स्कूलला. स्कूलमधून आल्यानंतर जीएलला लागते थोडीशी भूक, थोडीशी नाही भरपूर भूक लागते. तर आज बाजारात थोडी छान मस्त कोथिंबीर मिळाली आहे. नवीन सीझन स्टार्ट झालं आहे तर कोथिंबीर छान मिळते आता फ्रेश. तर आज मी थोडी कोथिंबीर आणली आहे आणि आता मम्मी त्याचा कोथिंबीरच्या वड्या बनवते. सो बघूया मम्मी कोथिंबीरच्या वड्या कशा बनवते जीएलसाठी. शाळेत नाही आल्यानंतर तिला स्नॅक्स काहीतरी खायला पाहिजे म्हणून आजचा स्पेशल मेन्यू आहे कोथिंबीरची वडी. सो आज आपण ते बघूया की कोथिंबीरची वडी कशी बनवतात आणि मम्मी कशी बनवते. ती मम्मीची एक रेसिपी फार जुनी आहे ती की स्टीम करून कोथिंबीरच्या वड्या बनवते. मला किती वेळ लागतो बनवायला? किती वेळात बनतं हे? 10 मिनिटात शिजून होईल ती. अच्छा, शिजवायला लागते असं? हां, शिजवायला लागतं ते. आता तू तीळ घेऊन ये, ते मी कोथिंबीर कापतात. अच्छा, तीळ पण लागते त्याला? तीळ नाही तसं. अच्छा, म्हणून तुला बरं बोलली तीळ पाहिजे. तुला तीळ बोलले ना मी. अच्छा, मला वाटलं की तुला असं ते बडीसोप मध्ये टाकायला पाहिजे. नाही, याला टाकायला लागतं. तर आता घरी तीळ नाही आहेत. सो आता मला जावं लागेल आणि थोड्या तीळ घेऊन येतात. तो मम्मी ते निवडते तोपर्यंत मी जाऊन तीळ घेऊन येतो. ठीक आहे. सो आता इथे कोथिंबीर चिरून घेतोय. छान बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. धुवून आधीच घेतली आहे स्वच्छ आणि मग तिला आता निवडून आणि तिचं आता चिरायला लावली आहे. आता काय लागणार त्याच्यात? मिरची, अद्रक ठेचून घेणार. अच्छा, अद्रक आणि मिरचीचा छोटासा क्रश करून घ्यायचा ना, थोडासा जाडसर पाट वाटून घ्यायचं. सो इथे छान मिरची आणि अद्रकची पेस्ट करून घेतली आहे. बेसन आहे, तीळ आणले मी, बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर आहे आणि काय आता आणि लागणारे आहेत मसाले. आता काय करते? चण्याचं पीठ टाकायचं. त्यात टाकलं थोडंसं बेसन. किती टाकला बेसन? किती टाकला? 2 चमचे. 2 चमचे. हे सगळं मम्मी अंदाजाने करते अंदाजाने, कारण की मम्मीचं काय परफेक्ट माप नसतो, पण ती बरोबर अंदाजाने सगळ्या गोष्टी बनवत असते. हे काय? तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ 1 चमचा आहे. ओके. आणि आता त्याच्यात जाईल ही मिरची, अद्रक पेस्ट. अच्छा, हे मिरची आणि अद्रकचा पेस्ट याच्यामध्ये गेला आता सगळं. ओके. जातील मसाले. मसाले काय काय आहेत? मीठ सगळ्यात पण टाकलं मीठ. हळद. आपला मिक्स मसाला. आपण अंदाजे टाकतो जसं तिखट पाहिजे तेवढं. आणि काय आता ओवा टाकायचा आहे. त्याच्यात टाकायचे तीळ. शेवटी टाकले तीळ आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. अच्छा, म्हणजे पीठ आणि बेसन बाइंडिंग करता. किती बाइंडिंग होईल तसं त्या हिशोबाने त्याच्यावर मग पाणी टाकायचं. पाहिजे तसं पाणी नंतर. अच्छा, आणि आता त्याच्यामध्ये पीठ टाकले तांदळाचं म्हणजे थोडं क्रिस्पी कुरकुरीत होतील ते. तुला रेसिपी कोणी शिकवली? ही आम्हाला गुजराती नव्हती. ती कुठे होती? मुंबईला. अच्छा. मी म्हणजे मी तर होतं जेवण बनवायची मी. ते एक दिवस तेव्हा कितीला 4 आण्याला जोडी बनायची एवढी मोठी गट्टी कोथिंबीरची. हे आता तुला भेटून 10-20 रुपयाला ती 4 आण्याला होती. अच्छा, गट्टी तेव्हा पण शिकले मला. अच्छा. मग ती आल्यानंतर शेलारीन भाई कोथिंबीर वडी आणतात ना तुम्ही? हा, 1 गट्टी जास्तीच आणा. अच्छा, कोथिंबीरची. आम्ही याला आणायचे ना वडापावला. अच्छा, हा, तुमचं वडापाव दुकान? आमचं वडापावचं दुकान ना, तर ते वडापावच्या दुकानासाठी आणायचं. तर 1 गट्टी जास्तच आणा. रंगण भाऊला सांगा, दादा होता ना आमचा. आणली.
तुम्हाला मी कोथिंबीर वड्या शिकवते. अच्छा. तर मम्मीला राहिले का माहिती नाही लक्षात, पण माझ्या लक्षात राहिले ते. पाणी टाकून छान मळून घेतले. थोडं तेल पण घातलंय का. आणि त्याचे छान असे रोल बनवून घ्यायचे मस्तपैकी असे थोडेसे लांबट. तर गॅसवर पाणी ठेवलंय आणि इथे चाळणीला मम्मीने तेल लावून घेतलंय. ते पाण्यात लिंबू टाकतात मम्मी, लिंबूचे साल. काळा नाही पडत टोप, म्हणजे ते ॲल्युमिनियमचं आहे म्हणून. ॲल्युमिनियमचं आहे म्हणून तेव्हा तर टोप काळा होतो नाही तर. अच्छा, नाही टाकल्यानं काळं होत नाही. आता ह्याचे रोल ठेवायचे 15 मिनिटं वाफवून घ्यायचे. किती 15 मिनिटं? 15 मिनिटं. तर 15 मिनिटं झालेली आहेत आणि हे आमचे वडी रेडी आहे. बंद करते गॅस. त्याची बारीक कापं करायची आता थंड झाल्यावर. नाही, थंड झाल्यावर आता नाही. सो आता वड्या तयार आहेत, फक्त जेलची वाट बघतोय. जेल आली की मग ते वड्या कट करून आणि मस्त गरम गरम तिला खायला देऊया. चला, आता ही थंड झालेली आहे आणि छान जात आहे. बारीक असे स्लाइस कट करून घ्यायचे. आणि ही आलेली आहे. हो हो, सरप्राईज. सरप्राईज तुला आईने एक स्नॅक्स बनवलं, त्याचा सरप्राईज रेसिपीचा व्हिडिओ आहे. काय केलं आज स्कूलमध्ये? मज्जा आली. का ग? मॅमने होमवर्क दिलाय, रीडिंग करायची. पहिला ज्यांना वाचायला नव्हतं आलं ना त्यांना परत सांगितलं. तुला आलं का? खरं सांग. अरे मी पहिला नाही वाचलं, मग नंतर मला परत वाचायला दिलं. मी पहिला नंतर वाचलं. चेंज करायला आता जरा पायाला बरं वाटत आहे. ग्रीष्मा बोलली मी एक साईड छोटी घालून आलाय, मी मागच्या आधीची घालून आलाय. असं बोलत होते. आज काय करणार आहे? कोथिंबीर वडी आईने बनवून ठेवली, आता फक्त तिला फ्राय करायची आहे. तेल एवढंच नाही, एवढंच दिलं तर काय करायचंय तुला एवढे? असं का? असे फ्राय होणार आणि रेडी. रिअल काय करून ठेवलंय त्याच्यामध्ये. सो आपले कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे. तर आपण जेलला देऊया विथ सॉस. जेल काय म्हणते बघूया. ठीक आहे जेल. गरम आहे, मस्त गरमागरम. मस्त आहे.
गाईस तुम्हाला ही कोथिंबीरची